आपण नेहमी आपल्या मूलभूत अधिकारांबद्दल बोलतो नाही का? पण कधी असा विचार मनात आलाय की या अधिकारांवर कायदा बनवण्याचा अंतिम हक्क तो नेमका कोणाकडे आहे? आपल्या देशात तर हजारो कायदे आहेत, त्यामुळे हे प्रकरण थोडं गुंतागुंतीचं आहे. चला तर मग आज हेच घटनात्मक कोडे सोडूया. तर सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर येतो. आता बघा, आपल्या देशात 5,000हून अधिक कायदे आहेत. एवढ्या कायद्यांच्या गर्दीत आपले जे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मूलभूत अधिकार आहेत, त्यांच्या संरक्षणासाठी कायदे बनवण्याची खरी ताकद ती नक्की कोणाच्या हातात आहे? आणि इथेच खरा पेच उभा राहतो. एका बाजूला आहे आपली संसद, जी संपूर्ण देशासाठी कायदे बनवते, आणि दुसऱ्या बाजूला आहेत प्रत्येक राज्याच्या विधानसभा, ज्या फक्त आपापल्या राज्यासाठी कायदे बनवतात. आता विचार करा, या दोन्हींमध्ये जर मूलभूत अधिकारांवरून वाद झाला तर ऐकायचं कोणाचं? अच्छा, ही गुंतागुंत अजून सोपी करून समजून घेऊया. चला एक उदाहरण घेऊ. एक अशी परिस्थिती इमॅजिन करूया की ज्यामुळे हा सगळा मुद्दा अगदी लख्खपणे स्पष्ट होईल. आता बघा, अस्पृश्यतेविरुद्धचा अधिकार हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत अधिकार आहे, बरोबर? म्हणजे संपूर्ण देशात अस्पृश्यता पाळणं हा एक गंभीर गुन्हा आहे. तर असं समजूया की महाराष्ट्र सरकारने एक कायदा केला आणि त्यात असं ठरवलं की या गुन्ह्यासाठी शिक्षा असेल फक्त 3 महिन्यांचा तुरुंगवास. आणि त्याच वेळेस समजा उत्तर प्रदेश सरकारने वेगळाच कायदा केला आणि त्यांनी शिक्षा ठेवली तब्बल 5 वर्षांच्या तुरुंगवासाची. आता विचार करा, देश एकच, मूलभूत अधिकारही एकच, पण शिक्षा पूर्णपणे वेगळी. महाराष्ट्रातल्या गुन्ह्याला फक्त 3 महिन्यांची जेल आणि उत्तर प्रदेशात त्याच गुन्ह्याला थेट 5 वर्षांची. अशी सिस्टीम चालू शकेल का? अजिबात नाही. यात न्याय कुठून येणार? आणि बरोबर याच गोंधळावर उपाय म्हणून आपल्या संविधानात एक खास कलम आहे. खरं तर हे कलमच या आपल्या कथेचा हिरो आहे, आणि ते कलम आहे अनुच्छेद 35. तर हे अनुच्छेद 35 काय करतं? हे अगदी स्पष्टपणे सांगतं की काही खास आणि अत्यंत महत्त्वाच्या मूलभूत अधिकारांवर कायदे बनवण्याचा एकमेव अधिकार फक्त आणि फक्त संसदेला असेल, राज्यांना नाही. आणि असं का? सोपं आहे, जेणेकरून संपूर्ण भारतात या अधिकारांबाबत एकच कायदा, एकच नियम असेल. म्हणजे एकदम सोप्या शब्दात सांगायचं तर या खास अधिकारांच्या बाबतीत राज्य सरकारं कोणताही कायदा बनवूच शकत नाहीत. ही पॉवर पूर्णपणे संसदेच्या हातात आहे. तर मग ही खास अधिकारवाली लिस्ट आहे तरी कोणती? म्हणजे कोणत्या विषयांवर फक्त संसदच कायदा बनवू शकते? तर यामध्ये येतं सार्वजनिक नोकरीसाठी निवासाची अट ठरवणं, अस्पृश्यतेसाठी काय शिक्षा असेल ते ठरवणं, मानवी तस्करी आणि वेठबिगारी विरुद्ध कायदा करणं, आणि बालमजुरी रोखणं. बघितलं तर हे सगळेच किती महत्त्वाचे विषय आहेत. आता आपण सुरुवातीला जी गोष्ट इमॅजिन केली होती ना, तिचं खरं उदाहरण बघू. अस्पृश्यतेच्या गुन्ह्यासाठी शिक्षा ठरवण्याकरता आपल्या संसदेने 1955 मध्ये नागरी हक्क संरक्षण कायदा पास केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कायदा फक्त महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेशसाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी एकसारखा लागू होतो. अगदी तसंच दुसरं उदाहरण म्हणजे बालमजुरी. अनुच्छेद 24ला प्रभावी करण्यासाठी संसदेने 1986 मध्ये बालकामगार कायदा आणला. याचा परिणाम काय झाला? तर देशाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक मुलाला कायद्याचं समान संरक्षण मिळालं, मग ते मूल कोणत्याही राज्यात असो. याचं आणखी एक जबरदस्त उदाहरण आहे, ते म्हणजे प्रसिद्ध विशाखा विरुद्ध राजस्थान राज्य खटला. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी काही गाईडलाईन्स दिल्या. पण त्या गाईडलाईन्सना देशव्यापी कायद्याचं स्वरूप देण्याचं काम कोणी केलं? राज्यांनी नाही, तर आपल्या संसदेने. आणि तोच कायदा आज आपण पॉश ॲक्ट म्हणून ओळखतो. तर मग हे जे एक राष्ट्र एक अधिकार हे तत्व आहे, याच्या मागे आपल्या घटनाकारांचा विचार काय होता? यामागचं लॉजिक काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो? याचं उत्तर आपल्याला मिळतं संविधानाच्या 7व्या अनुसूचीमध्ये. आता हे काय आहे? तर यात कायद्याचे विषय 3 लिस्टमध्ये विभागले आहेत, आणि आपले जे मूलभूत अधिकार आहेत ना, त्यांना राष्ट्रीय महत्त्वाचा विषय मानले गेले. म्हणूनच त्यांना टाकलंय संघसूची म्हणजे युनियन लिस्टमध्ये. आणि या लिस्टवर कायदे बनवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे, राज्यांना नाही. याचा सरळ आणि सोपा फायदा काय? तर भारतातल्या कोणत्याही नागरिकाचे मूलभूत अधिकार ते कुठे राहतात यावर बदलत नाहीत. म्हणजे जे अधिकार महाराष्ट्रात मिळतात, अगदी तेच अधिकार केरळमध्ये किंवा पश्चिम बंगालमध्येही मिळतात. कोणताही फरक नाही. तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते 3 सोप्या स्टेप्समध्ये आठवूया. स्टेप 1, प्रॉब्लेम काय होता? तर वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे कायदे असण्याचा धोका. स्टेप 2, सॉल्युशन काय मिळालं?
अनुच्छेद 55 ज्याने फक्त संसदेलाच कायदा बनवण्याचा अधिकार दिला. आणि स्टेप 3 रिझल्ट काय आला तर संपूर्ण देशभरात प्रत्येक नागरिकासाठी एक समान अधिकारांची गॅरंटी. आणि जाता जाता एका प्रश्नावर विचार करूया. संविधानातलं फक्त एक कलम म्हणजे आर्टिकल 35 आपलं सगळ्यात महत्त्वाचं स्वातंत्र्य हे आपण देशात कुठे राहतो यावर अवलंबून नाही याची किती सुंदर खात्री देतं, नाही का? यावर नक्की विचार करा. हेच तर आपल्या संविधानाचं खरं सौंदर्य आहे.